नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेशातल्या बहारीच इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवर्तन रॅलीला संबोधित करणार. डिजिटल व्यवहारांचा समाजातल्या सर्व स्तरांमध्ये अवलंब व्हावा यासाठी नवी योजना तयार करण्याचे नीती आयोगाचे एनपीसीआयला आदेश. महाराष्ट्रात 2019 पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरं मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुंबईत आरे कॉलनी भागात हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकासह 2 जण ठार. डोंबिवलीमध्ये होणाऱ्या यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे यांची निवड. मुंबईत इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारताचा 615 धावांचा डोंगर, इंग्लंडवर 215 धावांची आघाडी. आणि विराट कोहलीची विक्रमी द्विशतकी खेळी तर जयंत यादवनं झळकवलं पहिलं कसोटी शतक. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या बहारीच इथं भाजपाच्या परिवर्तन रॅलीला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशातील पंतप्रधानांची ही 5वी परिवर्तन रॅली असेल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य अमौसी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करतील. पंतप्रधानांच्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोगाचं एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला नवी योजना सुरू करायला सांगितली आहे. ही प्रस्तावित योजना व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही फायद्याची असेल. डिजिटल पेमेंटसाठी असलेली सर्व साधनं अर्थात यूएसएसडी, आधार कार्डशी जोडलेल्या पद्धतीनं भरणा, यूपीआय आणि रुपे कार्ड्स या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेचा भर गरीब, निम्न मध्यम वर्ग आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आहे. योजनेत डिजिटल व्यवहारांवर बक्षिसं आणि लकी ड्रॉच्या प्रस्तावांचा समावेश आहे. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये डिजिटल व्यवहार अवलंबले जावेत यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. नवीन करप्रणालीत करदात्यांबाबतच्या प्रशासकीय नियमनासंदर्भातील कोंडी फोडण्यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ही कोंडी फुटू शकली नव्हती. वस्तू सेवा कर परिषदेच्या या आधीच्या बैठकीत करांबाबतचं न्यायाधिकार क्षेत्र, नमुनेदार वस्तू सेवा कर, एकीकृत वस्तू सेवा कर आदी प्रस्तावित कायद्यांबाबतही चर्चा झाली होती. या कायद्यांना अंतिम स्वरूप दिल्यानंतर संसदेत वस्तू सेवा कर विधेयक मांडण्याचा मार्ग खुला होईल. या कायद्यांच्या मसुद्याला आकार देऊन त्याला मान्यता देणं हा महत्त्वाचा विषय आजच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर आयकर विभाग तसंच इतर शासकीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हाती लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हा शाखेनं काल रात्री एका लॉ फर्मवर घातलेल्या छाप्यात 2.5 कोटी रुपयांच्या नव्या चलनासह एकूण 10 कोटी रोख रक्कम हाती लागली. पोलीस या फर्मचा प्रवर्तक रोहित टंडन याचा शोध घेत आहेत. या संदर्भात आणखी छापे घालण्यात येतील असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान देशात इतर ठिकाणीही प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. तामिळनाडूमधल्या बेल्लोर इथून काल प्राप्तिकर विभागानं 24 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही सर्व रक्कम 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. एका मोटारीतून ही रक्कम पकडण्यात आली. प्राप्तिकर विभागानं गेल्या 2 दिवसात कर चुकवेगिरी केल्यासंदर्भात विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यात 142 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये 10 कोटी रुपयांच्या नव्या नोटा आणि 127 किलो सोनं यांचा समावेश आहे. दरम्यान प्राप्तिकर विभागानं कर्नाटकात एका हवाला एजंटकडून 5.7 कोटी रुपयांच्या नव्या नोटा तर 90 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि 32 किलो सोनं जप्त केलं. रुग्णांच्या सोयीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा कार्यान्वित करण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. मोबाईलद्वारे तसंच इतर डिजिटल माध्यमातून होणारे व्यवहार सुलभतेनं व्हावे यासाठी सरकारी रुग्णालयांनी पूर्ण सज्ज राहण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्व सर्व राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात डिजिटल आणि रोकडरहित व्यवहारांवर केंद्र सरकार भर देत आहे.
संसदेत विमुद्रीकरणावरील चर्चेपासून विरोधक पळ काढत असल्याचा टोला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी लगावला आहे. संसदेत मी बोललो तर भूकंप होईल या राहुल गांधींच्या वक्तव्यावर नायडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. भूकंप होके कांग्रेस भूकंप में फंस के 440 से 44 तक आया. भूकंप ऐसा हमको कोई धमकी मत दीजिए. यह कोई डरने वाले है ही नहीं. हम बहस के लिए तैयार है. शुरू से आप लोगों ने बहस के बीच में भाग गए. राज्यसभा में 2 दिन बहस करने के बाद आपके पास दम नहीं था, इसलिए आप बहस से भाग गए. बालहक्कांचं संरक्षण करण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीनं कार्य करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत बालहक्क परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुलांचा विकास आणि सुरक्षा हे देशाचं नैतिक कर्तव्य असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. सरकारनं राष्ट्रीय धोरणात मुलांसाठीच्या योजनांना मध्यवर्ती स्थान दिलं असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. शिक्षण, आरोग्य आणि गरिबी यांच्या सूचकांकातील तफावतीकडे लक्ष पुरवण्याची गरज राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. पर्यावरणाचा ऱ्हास आणि नैसर्गिक स्रोतांचं शोषण हे शाश्वत विकासापुढील मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. दहशतवाद हे भित्र्या लोकांचं हातार आहे. हे पाकिस्ताननं समजून घेतलं पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू काश्मीरमध्ये बोलत होते. राजनाथ सिंह आणि पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह कठुआ इथं शहीद दिनानिमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दहशतवादाचा आधार घेऊन जम्मू काश्मीर भारतापासून वेगळं करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, मात्र ती कधीही पूर्ण होणार नाही असं सिंह म्हणाले. पाकिस्ताननं भारतावर 4 वेळा हल्ला केला. 4ही वेळेला भारतीय जवानांनी त्यांना अद्दल घडवली आहे. त्यामुळे भारताला थेट पराजित करता येणार नाही हे पाकिस्तानला समजून चुकलं आहे असं सिंह म्हणाले. या दौऱ्यात राजनाथ सिंह राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा, विशेषतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगतच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं एम्सचे संचालक डॉ. MC मिश्रा यांनी सांगितलं. स्वराज यांच्यावर सुमारे 6 तास शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं असून प्रत्यारोपित मूत्रपिंड व्यवस्थित कार्य करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुषमा स्वराज यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असंही ते म्हणाले. She recovered from general anesthesia well, and she is recovering in ICU. We are monitoring her condition very closely. The transplanted kidney has started functioning. I can share that good news with all those who are concerned about her health. And over next few days, we expect that her recovery would be as we expect. पंतप्रधान आवास योजनेद्वारे देशात 2022 पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्याची पंतप्रधानांची योजना आहे. पण महाराष्ट्रात 2019 पर्यंत सर्व बेघर परिवारांना घर मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुका नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. या आधीचं सरकार जनतेला आवश्यक सुविधा देऊ शकलेलं नाही, मात्र आता केंद्र आणि राज्य सरकार अमृत आणि स्मार्ट शहर या योजनांद्वारे ही उणीव भरून काढत आहे असं ते म्हणाले. राज्यात युती सरकार आल्यानंतर 300 शहरांपैकी 100 शहरं हागणदारी मुक्त झाली असून उर्वरित शहरं डिसेंबर 2017 पर्यंत मुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं ते म्हणाले. सांडपाण्याचा पुनर्वापर, घनकचऱ्याचं नियोजन तसंच इतर अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून साकारण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतल्या आरे कॉलनी भागातल्या रॉयल पाम सोसायटीजवळ आज हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 जण मृत्युमुखी पडला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर एकूण 4 जखमींना 7 हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी ही आग विझवली. खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर हवाई सफरीसाठी वापरण्यात येत होतं. ही दुर्घटना घडली तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहवैमानिक तसंच 2 प्रवासी असल्याचं समजतं.
रत्नागिरी जिल्ह्यात 60 मिलियन टन क्षमतेचा पेट्रोलियम कारखाना सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक तेवढी 15,000 एकर जागा कोकणात उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे 2 भाग करण्यात येणार असून त्यापैकी रिफायनरी कोकणात तर पेट्रोकेमिकलचा भाग विदर्भात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी काल रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा प्रकल्प जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात तवासाळ इथं प्रस्तावित आहे. त्यासाठी 5,000 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोणीही विस्थापित होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गीते यांनी यावेळी सांगितलं. मेळघाटातील बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या अमृत आहार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल दिले. मेळघाटातल्या हरिसाल, सेमाडोह, धारणी, बैरागड आणि बिजुधावाडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. हरिसाल या गावाची राज्यातलं पहिलं डिजिटल व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या अंतर्गत तिथे पुरवल्या जाणाऱ्या टेलिमेडिसिन सेवेची आरोग्यमंत्र्यांनी माहिती घेतली. मेळघाट भागात भूमक्यांचा चांगला प्रभाव आहे. भूमक्यांमार्फत आरोग्य सेवा सुधारण्याच्या सूचना सावंत यांनी दिल्या. लवकरच भूमकांचा मेळावा घेणार असून त्यांचे दरमहा मानधन तातडीनं देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी केवळ पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता जोडधंदा करून चांगलं उत्पन्न मिळवताना दिसत आहेत. जाणून घेऊया वाशिम जिल्ह्यातल्या अशाच एका शेतकऱ्याविषयी. वाशिम जिल्ह्यातल्या टो गावातले शेतकरी लक्ष्मण काकडे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उत्पादन घ्यायचं ठरवलं. 1.5 एकर क्षेत्रात त्यांनी 2x5 अंतरावर तुतीची रोपं लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा त्यांनी वापर केला. रेशीम किड्याच्या कोशातून शेतकऱ्यांना प्रति किलो 350 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळतो. लक्ष्मण काकडे यांनाही रेशीम शेतीतून महिन्याला 40 ते 50 हजार रुपये मिळतात. हे पीक वर्षातून 4 ते 5 वेळा घेऊ शकत असल्यामुळे वर्षाला खर्च वजा करून त्यांना 2 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. याच्यापासून 40-45 हजार रुपये महिन्याला भेटतात आणि रेशीम कार्यालयाचं आम्हाला संपर्क आहे, त्याच्यापासून माहिती भेटते आणि रोजगार याच्यापासून चांगला भेटते आणि मजूरदाराला बी मजुरी भेटते आमच्यापासून. जोडधंदा म्हणून रेशीम शेती हा उत्तम पर्याय असल्याचं कृषी अधिकारी सांगतात. तुतीची लागवड करून रेशीम उत्पन्न घेतल्यास तो वर्षातून 5 ते 6 वेळा उत्पन्न मिळू शकतो आणि शेतकऱ्याला वर्षभर त्याच्या खिशात पैसा खेळत राहिल्यामुळे त्याची आर्थिक भरभराट होऊन त्याची उन्नती व विकास होतो. तर मी या माध्यमातून एकच विनंती करेल की शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेतीला प्राधान्य देऊन रेशीम उद्योग करावा. रेशीम शेतीतून चांगल्या उत्पन्नाबरोबरच मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. वाशिम जिल्ह्यातली रेशीम शेती इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. रायगडमधल्या मुरुड इथल्या नांदगाव ग्रामपंचायत इथं एकदिवसीय कृषी परिषद आणि प्रदर्शनाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नूतन अध्यक्ष संतोष मंडलेकर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. कोकणचा हापूस थेट बाजारपेठेत विक्रीसाठी यावा यासाठी मागण्या होत आहेत. आता कोकण हापूस या नावानं ब्रँडिंग करून हापूस विक्रीत बागायतदारांना थेट फायदा करून देण्याचा महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघानं निर्धार केला असल्याचं परिषदेचे संयोजक चंद्रकांत मोक्कल यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. रासायनिक खतं आणि औषधांमुळे शेती उत्पादन वाढत असलं तरी अशा प्रकारची शेती न परवडणारी होत आहे. काळाची पावलं ओळखून परभणी जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीची कास धरत 3 एकरात लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे. परभणी तालुक्यातील नादापूर येथील बालाजी लांडगे यांनी रासायनिक शेतीचा प्रचंड उत्पादन खर्च टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. त्यांनी आपल्या 6 एकर शेतीपैकी 2.5 एकरात या सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय खत आणि सेंद्रिय औषधाचा वापर करून
36 गुंठे कापसात त्यांनी आजपर्यंत 4 क्विंटल कापूस मिळाला असून आणखी 6 ते 7 क्विंटल कापूस येण्याची अपेक्षा आहे. 1.5 एकरात पेरलेल्या सोयाबीनचं 20 क्विंटल उत्पादन झालं आहे. 1.5 गुंठ्यात पेरलेल्या तिळाचे जवळपास 3,000चं उत्पन्न मिळालं आहे. 2 गुंठ्यावर उभी असलेली तूर त्यांना कमीत कमी 3 क्विंटलचं उत्पादन देईल असा त्यांना विश्वास आहे. एकंदरीतच 20 ते 25 हजार रुपये उत्पादन खर्चात लांडगे यांना 2.5 एकरात जवळपास 1.5 लाख रुपयाचं उत्पादन मिळत आहे. आता सोयाबीन निघाल्यानंतर मी त्यामध्ये 1 एकर गव्हाची पेरणी केलेली आहे आणि अर्धा एकर ज्वारीची पेरणी केलेली आहे. तर मला वाटतं या ठिकाणी ज्यावेळेस उत्पन्न होईल त्यावेळेस उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली दिसन. कमीत कमी 20 क्विंटल गहू या ठिकाणी निघल आणि ज्वारीचे कमीत कमी 5 ते 6 पोते म्हणजे क्विंटल जवळजवळ ज्वारी सुद्धा निघल. सेंद्रिय उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे बालाजी लांडगे यांचा सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबणं ही काळाची गरज ठरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या हस्तकला कारागिरांची कला जोपासली जावी या उद्देशानं काल अहमदनगर इथं मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बांबू, कागद, माती, पत्रे यापासून वस्तू तयार करणारे 200हून अधिक हस्तकला कारागीर उपस्थित होते. या सर्व कारागिरांना महिन्याभरात स्वतंत्र शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसंच त्यांना विविध सवलती देण्यासाठी अर्ज भरून घेण्याचा कार्यारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामगारांना शासकीय सवलती मिळाव्यात यासाठी भरीव प्रयत्न करून हस्तकला जोपासण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार गांधी यांनी यावेळी दिली. नायजेरियामधल्या उयो या शहरातल्या चर्चचं छत कोसळून किमान 60 जण मृत्युमुखी पडले. ही दुर्घटना घडली तेव्हा आकावा इबोम राज्याचे राज्यपाल उदोम मॅन्युअल यांच्यासह शेकडो जण चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमले होते. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून किमान 60 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चर्चच्या बांधकामात अनियमितता होती का याबाबत तपास करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तुर्कस्तानमधल्या इस्तंबूल इथल्या फुटबॉल स्टेडियमबाहेर झालेल्या 2 बॉम्बस्फोटात किमान 15 जण ठार तर 69 जण जखमी झाले आहेत. फुटबॉल सामना संपल्यानंतर स्टेडियमजवळ पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर पोलिसांच्या गाडीला लक्ष्य करून दुसरा बॉम्बस्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसरा बॉम्बस्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय आहे. इस्तंबूलमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचा भीषण चेहरा समोर आला आहे असं तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी म्हटलं आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आतापर्यंत कुठल्याही गटानं स्वीकारलेली नाही. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. डोंबिवली इथं फेब्रुवारीत होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांची आज निवड झाली आहे. नागपूर इथं या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 4 जण रिंगणात होते. त्यात 697 मतांची बाजी मारत काळे विजयी झाले. प्रतिस्पर्धी प्रवीण दवणे यांना 142, मदन कुलकर्णी यांना 27 तर जयप्रकाश घुमटकर यांना 3 मतं मिळाली. वसई विरार महापौर चषक 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा सेना दलाच्या रसपाल सिंह यांनी 2 तास 22 मिनिटं 4 सेकंदात जिंकली आहे. तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची संजीवनी जाधव विजेती ठरली. तिनंही शर्यत 1 तास 18 मिनिटं 2 सेकंदात पूर्ण करून विजेतेपद पटकावलं. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत 1 तास 5 मिनिट 33 सेकंद अशी वेळ नोंदवत सेना दलाच्याच AB बलियप्पा यांनी बाजी मारली आहे. आज सकाळी 6 वाजता विरार इथल्या विवा कॉलेजपासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिनं झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं. महापौर प्रवीणा ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस दलातील विशेष महानिरीक्षक कृष्णप्रकाश हे देखील या स्पर्धेचं संपूर्ण 42 किलोमीटर अंतर धावले. आणि आता बातमी क्रिकेटची.
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत आज भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 631 धावांचा डोंगर रचत इंग्लंडवर 231 धावांची भक्कम आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची खराब सुरुवात झाली असून धावांचं अर्धशतक पूर्ण होण्याआधीच त्यांचे 3 गडी तंबूत परतले आहेत. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा जेनिंग्स भोपळाही न फोडता तंबूत परतला, तर रवींद्र जाडेजानं कर्णधार ॲलिस्टर कुकला 18 धावांवर तर मोईन अलीला 0वर माघारी धाडलं. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि जयंत यादव यांनी धडाकेबाज फटकेबाजी करत भारताला मजबूत स्थितीत नेलं. कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक आणि जयंत यादवचं पहिलं शतक यामुळे भारतानं 600 धावांचा टप्पा सहज पार केला. 235 धावा करणाऱ्या कोहलीनं भारतातर्फे एका वर्षात 3 द्विशतकं झळकावण्याचा विक्रम केला. त्याने याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध 21 जुलैला तर न्यूझीलंड विरुद्ध 9 ऑक्टोबरला द्विशतकी खेळी केली होती. जयंत यादवनं विराटला चांगली साथ देत 104 धावांची खेळी केली. 9व्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहली आणि यादवनं 8व्या गड्यासाठी 241 धावांची भरभक्कम भागीदारी केली. यादव आणि कोहली बाद झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार 9 धावा करून बाद झाला, तर उमेश यादव 7 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडतर्फे आदिल रशीदनं भारताचे 4 गडी बाद केले, तर मोईन अली आणि जो रूटनं प्रत्येकी 2 गडी तंबूत परत धाडले. बॉल आणि वोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 3 बाद 72 धावा झाल्या आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसंच मराठी नाट्यनिर्माता संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी माजी आमदार राजाराम शिंदे यांचं काल सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळकेवाडी इथं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. सांगली इथं झालेल्या 69व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच नाट्यमंदार या संस्थेचे ते निर्माते होते. दरम्यान राजाराम शिंदे यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांचं आज सकाळी विलेपार्ल्यातल्या राहत्या घरी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. 1985 ते 1992 या काळात पार्ले इथून ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1987-88 मध्ये त्यांनी मुंबईचं महापौरपदही भूषवलं होतं. 1989 मध्ये निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्यावरून प्रभू चर्चेत आले होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची आमदारकी रद्द ठरवली होती. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर मनसेच्या स्थापनेच्या वेळी प्रभू त्या पक्षात सामील झाले. राजकारणाबरोबर त्यांचं सामाजिक कार्यातही भरीव योगदान राहिलं आहे. प्रबोधनकार ठाकरे संकुल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात प्रभू यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आणि आता हवामान. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीकडे सरकणाऱ्या वरदाह चक्रीवादळाचा जोर आज संध्याकाळनंतर काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. मात्र उद्या दुपारपर्यंत हे वादळ उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी, तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये आज संध्याकाळपासून पुढील 36 तास जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा आहे. उद्या तामिळनाडूतील चेन्नई, थिरुवेल्लूर आणि कांचीपुरम जिल्ह्यात तसंच आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर आणि प्रकाशम जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई, थिरुवेल्लूर, कांचीपुरम, पुदुचेरी, नेल्लोर आणि प्रकाशम जिल्ह्यात ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. याच काळात आंध्र आणि तामिळनाडूजवळ समुद्र अत्यंत खवळलेला राहील. तसंच किनारपट्टीवर वादळ धडकण्याच्या काळात 1 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. आणि आता राज्यातल्या हवामानाविषयी. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअस कमी राहिलं. विदर्भात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअस कमी राहिलं. येत्या 36 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 13 तारखेला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अटी शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. उत्तर प्रदेशातल्या बहारिच इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवर्तन रॅलीला संबोधित करणार. डिजिटल व्यवहारांचा समाजातल्या सर्व स्तरांमध्ये अवलंब व्हावा यासाठी नवी योजना तयार करण्याचे नीती आयोगाचे NPCIला आदेश. महाराष्ट्रात 2019 पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरं मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
मुंबईत आरे कॉलनी भागात हेलिकॉप्टर कोसळून 1 जण ठार. डोंबिवलीमध्ये होणाऱ्या यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे यांची निवड. मुंबईत इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारताचा 615 धावांचा डोंगर, इंग्लंडवर 215 धावांची आघाडी. आणि विराट कोहलीची विक्रमी द्विशतकी खेळी तर जयंत यादवनं झळकवलं पहिलं वहिलं कसोटी शतक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.